डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज 134वी जयंती आहे। या निमित्त आपण धनकोडी नगर प्रभात शाखेवर केशव धनकोडी नगरातर्फे वतीने आपण सर्व प्रभात शाखा आणि व्यावसायिक शाखेवरच्या सहसभांना आपण आज आपल्या इथं त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यासाठी आपण आज इथे जमलो। विनंती करतो कार्यवाही त्यांना घेऊन आपल्या बाबासाहेबांच्या प्रतिमेला फुलवार अर्पण करा। शरद लोखंडे त्यांचा परिचय करून देतो। त्यांचं पूर्ण नाव आहे शरद शंकर लोखंडे। त्यात आंबेगाव पठारावर ते राहत आहेत। त्यांचं मूळ तुळशी, तालुका माढा, जिल्हा सोलापूर हे त्यांचं गाव आहे। इयत्ता 1ली ते 4थी तुळशी या गावी त्यांचं शिक्षण झालंय। घरच्या गरिबीच्यामुळे त्यांची जमीन त्यांनी सावकाराकडे काही ठेवायला दिली होती। त्यातनं ते त्या सावकारीच्या दाचाला कंटाळून वडील त्यावेळी लहानपणी आत्महत्या सुद्धा करायला गेले होते। त्यामुळे यांच्या शालेय शिक्षणाला थोडासा बाधा आली 2001 सालामध्ये। त्यानंतर वडिलांनी ते कर्ज फेडण्यासाठी नोकरी धरली। तोपर्यंत ते काहीतरी त्या शेतामध्ये काहीतरी काम करत होते। पंढरपूर येथे कर्मवीर औदुंबर पाटील महाविद्यालयात ते वसतिगृहामध्ये राहण्यासाठी तिथं त्यांनी ते गेले। परत 9वी आणि 10वी परत तुळशी गावीमध्ये आले ते। नंतर 11वी 12वी अरण येथे संत सावतामाळी विद्यालयात त्यांचं शिक्षण झालं। 13वी ते 15वी मोडनिंब येथे उमा विद्यालय हे इथं ते फक्त परीक्षा देण्यासाठी जात होते। बाकी पुन्हा कामाला पुण्यामध्ये येण्यात त्यांना यावं लागत होतं। 15वी मध्ये असताना शालेय शिक्षण जीवनात कधी भाषण या स्पर्धेमध्ये वक्तृत्व स्पर्धेत ते भाग घेत असेल। त्यामुळे ते त्यावेळी त्यांनी म्हटलं की राज्यामध्ये त्यांचा 4था नंबर आला। त्याच वेळी शिक्षण घेताच ते बिगाऱ्याच्या हाताखाली गवंड्यांचं काम पण ते करत होते, शिकत होते आणि 4 पैसे कमवत होते। 2012 आणि 13 साली लेक्चरचे काम केलं। विजन प्रकाशन संस्था या संस्थेमध्ये त्यांनी लेक्चर व्याख्यान द्यायचं काम त्यांनी केलं। त्यानंतर 2014 आणि 15 मध्ये मंडप उभारणीचा आणि मंडपाचा व्यवसाय त्यांनी काम सुरू केला। इथे पण यावेळेला त्यांनी ह्या व्यवसाय सुरू करताना त्यांना खूप संघर्ष करावा लागला। 2015 मध्ये त्यांचा स्वतःचा विवाह झाला आणि 2016 मध्ये त्यांचा स्वतःचा व्यवसाय मंडपाचा सुरू केला। तोपर्यंत ते मंडपाचा व्यवसाय दुसऱ्याकडनं ते काम शिकत होते। 2020 साली त्यांनी स्वतःचा टेम्पो घेतला आणि या सर्व व्यवसाय करत असताना त्यांची ही व्याख्यानाची आवड, महापुरुषांची अभ्यास करत ते व्याख्यान पण घेत होते। आज मी त्यांना आपल्या विषयाला, बाबासाहेबांच्या जीवनाच्या विषयाला सुरुवात करावी अशी विनंती करतो। विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण सर्वजण उपस्थित आहात। आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ज्या आयोजकांनी आणि संयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल प्रथमतः मी त्यांचा मनपूर्वक खूप खूप आभार व्यक्त करतो। आज बाबासाहेबांची जयंती या माझ्या राज्यामध्ये नसून, या माझ्या संपूर्ण या भारत देशामध्ये नसून या संपूर्ण जगामध्ये, या विश्वामध्ये साजरी केली जाते।
ज्यांच्या विचारांनी संपूर्ण महाराष्ट्र घालला असे अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, 32 वर्षाच्या वयामध्ये निधड्या छातीने मृत्यूशी झुंज देणारे छत्रपती संभाजी महाराज, ज्यांनी शिवरायांना वाढवलं घडवलं, त्यांना स्वराज्य निर्माण करण्याची प्रेरणा दिली, त्या राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ, ज्यांनी लिहिलेल्या संविधानावरती आजही संपूर्ण देशाची व्यवस्था चालते, असे भारतीय राज्यघटनेचे जनक विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पृथ्वी हे शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून मजुराच्या तळहातावर पेरलेले आहे, असे रशियातून नभोवाणीवरून माझ्या या भारत देशातील महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्याला, कष्टकऱ्याला, कामकऱ्यांना ठणकावून संदेश देणारे साहित्याचा हिरा, साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका विद्येने केले, हा संदेश देणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले. कमवा आणि शिका, कमवा आणि शिका हा मूलमंत्र देणारे कर्मवीर भाऊराव पाटील. लढेन देशासाठी, मरेन देशासाठी, असे इंग्रजांना ठणकावून सांगणारे आद्य क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, असे इंग्रजांना खडसावून सांगणारे लोकमान्य टिळक. संत रोहिदास, ज्या दारूने करोडपतीचा खाना खराब केला, राजपुत्र मारले, राजवाडे ओसाड पडले, त्या दारूच्या सावलीला उभं राहू नका, पण जे दारू पितील त्यांचा खाना खराब झाल्याशिवाय राहणार नाही, असे आपल्या कीर्तनातून सांगणारे संत गाडगे महाराज. माता रमाई, माता अहिल्यादेवी होळकर, माता जिजाऊ, त्याचप्रमाणे अखिल विश्वामध्ये स्वतंत्रता, समता, बंधुता या न्याय हक्कासाठी अखंडितपणे लढत देणाऱ्या त्या तमाम राष्ट्रपुरुषांना व राष्ट्रमातांना आपल्या प्रचंड टाळ्याच्या गजरामध्ये प्रथमतः मी अभिवादन करतो. आज बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं आज मला इथं व्याख्यान करण्याची संधी मिळाली. पुन्हा एकदा या संयोजकाचं आणि आयोजकाचं मी आभार व्यक्त करतो. आभाळी मोजतो आम्ही बाबासाहेब फक्त तुमच्यामुळं, आभाळी मोजतो आम्ही बाबासाहेब फक्त तुमच्यामुळं, वादळी पेलतो आम्ही बाबासाहेब फक्त तुमच्यामुळं. बंदूक, तोफा, शस्त्रसाठा याची आम्हाला काही गरज नाही, कारण शब्दानेच रान पेटवतो आम्ही बाबासाहेब फक्त तुमच्यामुळं, फक्त तुमच्यामुळं. आज खर तर गेल्या 2-3 वर्षाखाली या महाराष्ट्रामध्ये, या माझ्या भारत देशामध्ये नव्हे तर संपूर्ण जगामध्ये या 2-3 वर्षाखाली कोरोना आला. या कोरोनाने थैमान घातलं होतं. कोरोना कुठून आला होता? चीनमधून. आणि तुम्हाला आणि आम्हाला माहिती आहे की चीनच्या वस्तू काही दिवस टिकत नाहीत. आणि कोरोना आल्याबरोबर आपल्या भारत देशाचे पंतप्रधान यांनी लॉकडाऊन टाकलं, कारण आपल्या प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक माणसाला कोरोना होऊ नये म्हणून. आणि लॉकडाऊन टाकल्यानंतर प्रत्येक माणसाच्या चेहऱ्यावर आनंद झाला. आनंद यासाठी झाला की आता कामाला जावं लागणार नाही, घरामध्ये बसावं लागणार, घरामध्ये बसून खावं लागणार, आपल्याला सुट्टी भेटणार, यासाठी प्रत्येक माणसाला आनंद झाला. प्रत्येक माणसाला 15 दिवस आनंद झाला, महिना झाला, 2 महिने झाले, 3 महिने झालं. आणि घरामध्ये माणूस बसायला वैतागला, खचला, खंगला आणि माणूस म्हणायला लागला बास झाला, आता घरात बसायचं. लहान लेकरापासून ते म्हाताऱ्या माणसापर्यंत घरात बसावं लागत होतं. रस्त्यावर यायला संधी नव्हती, कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमामध्ये जायला परवानगी नव्हती. रस्त्यावर यायचं म्हणले की पोलिस काट्या मारत होती. सार्वजनिक कार्यक्रमात जायचं म्हणले की त्याच्यावर बंदी होती. लहान लेकरूही घरामध्ये बसत होतं, त्याला घराच्या बाहेर निघायला संधी नव्हती. तेही लहान लेकरू वैतागलं होतं, खचलं होतं, खंगलं होतं. प्रत्येक माणूस आजाराने ग्रस्त झाला होता. म्हातारा माणूस आजाराने त्रस्त झाला होता, वैतागून गेला होता. अनेक लोक घाबरून गेली होती की हा कोरोना जायचा कधी, कोणीतरी कुठेतरी डॉक्टरने यावं, या कोरोनावर औषध काढावं, कुठेतरी डॉक्टरने यावं, या कोरोनावर लस काढावी आणि प्रत्येक माणसाला सुखी आणि समाधानी करावं. प्रत्येक माणूस या देवाला, या परमेश्वराला विनंती करत होता. पण या जगामध्ये हजारो डॉक्टर आहेत, पण या काही डॉक्टरला औषध सापडलं नाही. डॉक्टर या कोरोना पुढे हातभार झाला होता, मोठमोठ्या संस्था हातभार झाल्या होत्या. एकाही डॉक्टरला त्या कोरोनावर औषध निघत नव्हतं, लस निघत नव्हती. अनेक माणसं मृत्युमुखी पडली, अनेकाचे संसार देशोधडीला लागले, अनेकाच्या संसाराची राख रांगोळी झाली, अनेकाचे मोठमोठे घरदार उद्ध्वस्त झाले. या कोरोनामध्ये रस्त्यावर यायला त्यांना परमिशनच नव्हती. घरामध्ये माणूस बसून खचून वैतागून गेला होता. किती दिवस बंदिस्त राहायचं, किती दिवस काहीच राहायचं, प्रत्येक माणूस वैतागला होता. आणि मग अशातच श्रीरामानं लस काढली. आणि श्रीरामानं लस काढल्यानंतर प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक माणसाला आनंद झाला.
आनंद यासाठी झाला की आता आपल्याला रस्त्यावर जायला भेटणार, आपल्याला सार्वजनिक कार्यक्रमामध्ये जायला भेटणार. त्या गोष्टीनं प्रत्येक माणसाला आनंद झाला. आणि ही लस माझ्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक घराघरामध्ये, प्रत्येक दारादारामध्ये, प्रत्येक हॉस्पिटलमध्ये जाऊ लागली आणि माणसाचं जीवन वाचायला लागलं. आणि महाराष्ट्रामध्ये लस गेल्यानंतर हळूहळू संपूर्ण महाराष्ट्र राज्य, हळूहळू संपूर्ण देशामध्ये लस वाटायला चालू झाली. आणि माझा भारत सुजलाम सुफलाम होऊ लागला. आणि या भारत देशाचं बघून आजूबाजूचे देश आपल्या या भारत देशाला, या महाराष्ट्र राज्याला लस मागू लागले. आणि बघता बघता महाराष्ट्रामध्ये लस वाटली गेल्यानंतर संपूर्ण देशामध्ये लस वाटली. आणि देशामध्ये बघता बघता वाटल्यानंतर संपूर्ण विश्वामध्ये, संपूर्ण जगामध्ये लस वाटली. आणि या कोरोना आटोक्यात आला आणि प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक माणसाचं जीवन वाचायला लागलं. पहिल्यासारखं माणसाचं जीवन सुखी आणि समाधानी व्हायला लागलं. प्रत्येक माणूस आनंदी व्हायला लागला. प्रत्येक माणूस रस्त्यावर यायला लागला, सार्वजनिक कार्यक्रमामध्ये मिसळायला लागला, सार्वजनिक कार्यक्रम करू लागला. पहिल्यासारखं जीवन त्याचं सुख आणि समाधान होऊ लागलं. आणि त्याचप्रमाणे हजारो वर्षापासून दीनदलित बांधव, अस्पृश्य लोक या कोरोनासारखं जीवन जगत होते. घरामध्ये कोंडून होते, रस्त्यावर त्यांना फिरायला संधी नव्हती. गळ्यामध्ये मडकं आणि पाठीमागे झाडू होता. ज्या पद्धतीने कोरोनामध्ये आपल्या तोंडाला मास्क होतं, हातामध्ये सॅनिटायझरची बाटली होती. जरी कोणी खोकलं तर आपल्याला कोरोना होऊ नये म्हणून तोंडाला आपण मास्क बांधायचो. कुणी परशाला केला तर आपण लगेच सॅनिटायझर मारून घ्यायचो. हा विटाळ धुतला जात होता. त्याच पद्धतीनं हजारो वर्षापासून दीनदलित बांधव, हा अस्पृश्य बांधव गळ्यामध्ये मडकं बांधून तो रस्त्याने फिरत होता. त्याला रस्त्यावर थुकायला बंदी नव्हती. आणि त्याच वेळेला पाठीमागे झाडू होता. जर आपलं पाऊल उमटलं तर ते पाऊल लगेच आपण झाडून पुसून घ्यायचं. अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात त्यांना माणसासारखं माणूस पण त्यांना जीवन नव्हतं. आणि अशातच तो दीनदलित बांधव, अस्पृश्य बांधव मोठ्या प्रमाणात तो वैतागला होता, खचला होता. त्याला वाटत होता कोणीतरी यावं आणि आम्हाला माणसासारखं माणूसपणाचं जीवन द्यावं. सार्वजनिक कार्यक्रमामध्ये जायला त्याला बंदी होती. उष्ट माष्ट खावं लागत होतं. त्यांना सार्वजनिक पाणवठ्यावर जायला बंदी होती. त्यांना माणसासारखं पाणी प्यायला संधी नव्हती. अनेक मोठ्या प्रमाणात तो वैतागून गेला होता, खचला होता. त्यांना काम करायला संधी नव्हती, उपाशी पोटी मरत होता. शाळेत जायचं म्हणत तर त्यांना शाळेत शिक्षण घ्यायचा अधिकार नव्हता. शाळेच्या बाहेर बसून त्यांना शिक्षण घ्यावं लागत होतं. आणि ठराविक लोकांना शिक्षण घ्यायचं म्हणलं की त्यांच्या जीवा कापल्या जात होत्या. शिक्षण घ्यायचा अधिकार नव्हता. कोणत्याही मंदिरात जायचं म्हणलं त्यांना मंदिरात जायचा अधिकार नव्हता. सार्वजनिक कार्यक्रमामध्ये सगळ्यांच्या पंक्तीला बसून जेवायचा अधिकार नव्हता. त्यांना उष्ट माष्ट खाऊन जीवन जगायचा अधिकार होता. एवढ्या कुत्र्या मंदिरासारखी बेकार परिस्थिती होती. कुत्र्या मंदिरापेक्षा त्यांचं जीवन भयंकर होतं. आणि अशातच 14 एप्रिल 1891 मध्ये महू येते. एका डॉक्टरचा जन्म झाला आणि तो डॉक्टर जन्मला या पृथ्वीवर, या सृष्टीवर जे अस्पृश्य आहेत, दीनदलित आहेत, रंजले गाजले आहेत, त्यांना माणसासारखं जीवन जगण्यासाठी तो डॉक्टर जन्मला. 14 एप्रिल 1891 मध्ये भीमराव रामजी आंबेडकरांनी जन्म घेतला. आणि बाबासाहेबांचा जन्म झाला. प्रत्येक जण मानव झाला. बाबासाहेबांनी जन्म घेतला, प्रत्येक जण मानव झाला. माझ्या भीमानं हातात पुस्तक घेतलं, प्रत्येक जण विद्वान झाला. माझ्या भीमानं लेखणी घेतली आणि माझ्या भारत देशाचं संविधान तयार झालं. बाबासाहेब आपल्या वडिलांची त्यांचे सातारा येथे बदली झाले आणि साताऱ्याला आले. साताऱ्याला आल्यानंतर त्यांचे वडील रामजी सुभेदार हे पलटणीमध्ये एक ठेकेदाराचं काम करत होते. आणि त्याच वेळेला बाबासाहेबांना शाळेमध्ये घालायचं होतं. जर ही जाती व्यवस्था नष्ट करायची असेल, माणसाला माणसासारखं जीवन जगायचं असेल तर आपण शिकलं पाहिजे, सवरलं पाहिजे, घडलं पाहिजे, वाढलं पाहिजे असा विचार करत होते रामजी बाबा की आपल्या मुलाला घडवलं पाहिजे. हे जर बंधनं तोडायचे असतील तर आपल्या भीमाला शिकवलं पाहिजे, घडवलं पाहिजे. या दृष्टिकोनातून भीमरावचं ऍडमिशन घेण्यासाठी सातारा येथे शाळेत गेले. अनेक शाळेमध्ये बाबासाहेबांना ऍडमिशन भेटत नव्हतं, कारण ते दलित जातीचे होते, महार जातीचे होते. मोठ्या प्रमाणात या जाती व्यवस्थेने थैमान घातला होता. आणि सरकारी शाळेमध्ये बाबासाहेबांना तिथं ऍडमिशन घेतलं. तिथंही 1ली ते 4थी पर्यंत शिक्षण होतं. ऍडमिशन घेतलं. बाबासाहेबांना वर्गाच्या बाहेर बसून शिक्षण घ्यावं लागत होतं. त्या काळी त्या भारतावर, माझ्या या देशावर इंग्रजांचं राज्य होतं, ब्रिटिशांचं राज्य होतं. आणि त्याच वेळेला इंग्रज साहेब
एकदा इन्स्पेक्शन म्हणून शाळेमध्ये आलं. वर्गामध्ये भरगतचा वर्ग भरला होता. इंग्रजी इन्स्पेक्शन वर्गामध्ये प्रत्येक मुलाला प्रश्न विचारायला चालू केलं. वर्गामध्ये बसलेल्या एकाही विद्यार्थ्याला प्रश्नाचं उत्तर देता येत नव्हतं. वर्गाच्या बाहेर बसलेल्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर माझा भीमराव प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराला हात वर असायचा. आणि त्याच वेळेला त्या साहेबांना काही कळत नव्हतं. साहेब त्या मास्तरांना म्हणाले, मास्तर, अहो वर्गाच्या बाहेर बसलेला मुलगा प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराला हात वर करतोय आणि वर्गामध्ये बसलेला एकही विद्यार्थी खाली मान घालून बसत असं का? आणि त्याच वेळेला त्या प्रत्येक प्रश्नाची उत्तर बाबासाहेबांनी बिनधास्तपणे दिली. आणि शेवटचा प्रश्न होता आणि ते इंग्रज साहेब आले, बाबासाहेब जवळ आले. बाबासाहेबांना पाठीवर कौतुकाची थाप टाकले. बाबासाहेबांना म्हणाले, बाळा, काय नाव तुझं? त्याच वेळेला बाबासाहेबांनी खाली मान घातली. त्यांनी सांगितलं, मला लाडानं भीमा म्हणतात, माझं नाव भीमा, पण माझं संपूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर. आणि त्याच वेळेला इंग्रजी साहेब म्हणाले, बाळा, आतापर्यंत तू प्रत्येक प्रश्नाची उत्तरं बरोबर दिलीस. मला सांग, मला एका शेवटच्या प्रश्नाचं उत्तर सांग की या पृथ्वीपासून ग्रह किती दूर आहेत? आणि त्याच वेळेला बाबासाहेब खजील झालं. त्यांनी मान खाली घातली. त्यांनी सांगितलं, साहेब, मला या प्रश्नाचं उत्तर देता येणार नाही, पण त्या पाण्याच्या कोपऱ्यामध्ये ठेवलेला पाण्याचा माठ नक्कीच माझ्यापासून दूर आहे. त्या माठाच्या मला शिवता येत नाही, मला स्पर्श करता येत नाही. आणि त्यावेळेला इंग्रजी साहेबांनी त्या मास्तरांना सांगितलं, मास्तर, तुमच्या या शाळेची इज्जत, तुमच्या या वर्गाची इज्जत, तुमची इज्जत या लहान मुलानं या बाबासाहेबांनी वाचवली. आणि इंग्रजी साहेब बाबासाहेबांचं कौतुक करून निघून गेलं. बाबासाहेबांचं 1ली ते 4थी शिक्षण सातारा येथे झालं. आणि परत तिथं त्यांचं उच्च शिक्षण घेण्यासाठी रामजी बाबांना मुंबईला यावं लागलं, कारण साताऱ्यामधलंही त्यांचं काम बंद पडलं. आणि काम बंद पडल्यामुळे ते रोजगारासाठी ते मुंबईला गेले. आणि मुंबईला गेल्यानंतर बाबासाहेबांना पुढचं शिक्षण घ्यायचं होतं. मग काय करावं काय समजत नव्हतं. अनेक शाळा हिंडले, अनेक कॉलेज हिंडले, अनेक विद्यालय हिंडले, पण बाबासाहेबांना तिथंही ऍडमिशन भेटना. रामजी बाबा समोर प्रश्न हा वाचून उभा राहिला. ही जाती व्यवस्था मोडण्यासाठी बाबासाहेबांना शिकवलं पाहिजे, घडवलं पाहिजे, वाढवलं पाहिजे. त्यांच्या मनात, त्यांच्या डोक्यामध्ये विचार थैमान घालत होता. काय करावं समजत नव्हतं. रामजी बाबांना रात्रभर झोप लागत नव्हते. बाबासाहेबांना शिक्षण द्यायचंय, हा समाज बदलावायचा, हा प्रत्येक माणूस त्यांच्या विचार पेरायचा, त्यांच्या डोक्यामध्ये, त्यांच्या रक्तामध्ये, त्यांच्या नसामध्ये हा विचार पेरायचा आहे. त्यासाठी बाबासाहेबांना शिक्षण दिलं पाहिजे. आणि त्याच वेळेला सरकारी शाळेमध्ये त्यांना ओळखी पाळखीने ऍडमिशन भेटलं. बाबासाहेबांची कशी बशी तर 10वी झाली. आणि 10वी झाल्यानंतर त्या चाळीतल्या लोकांनी बाबासाहेबांचा सत्कार करायचा ठरवलं. रामजी बाबांना पसंत नव्हतं सत्कार करायचा. सत्कार केला की मुलं शापारतात, असं रामजी बाबाचं म्हणणं होतं. आणि आजूबाजूच्या लोकांच्या सांगण्यानुसार रामजी बाबासाहेबांचा सत्कार आयोजित केला. आणि आयोजित केल्यानंतर कृष्णाजी अर्जुन केळुसकर हे त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. बाबासाहेबांना त्यांनी त्या सभेमध्ये गौतम बुद्धाचं पुस्तक भेट म्हणून दिलं. आणि बाबासाहेबांनी ते पुस्तक वाचलं. बाबासाहेबांनी ते पुस्तक वाचल्यानंतर बाबासाहेबांमध्ये बदल झाला, परिवर्तन झाला. बाबासाहेबांनी ठरवलं आपण काहीतरी केलं पाहिजे. त्या बुद्ध वाचल्यानंतर बाबासाहेबांच्या डोक्यामध्ये, त्यांच्या मनामध्ये परिवर्तन झालं. आणि बाबासाहेब 10वी झाल्यानंतर त्यांना उच्च शिक्षण घ्यायचं होतं. उच्च शिक्षण घ्यायचं म्हणले की पैसा लागतो. उच्च शिक्षण घ्यायचं म्हणले की पुस्तकं लागतात. उच्च शिक्षण घ्यायचं म्हणले की आपल्याजवळ पैसा अडका लागतो. आपली गरिबीची परिस्थिती 10 बाय 10च्या रूम मध्ये बाबासाहेबांना त्यांचा परिवार राहत होता, झोपत होता. मग या संकटातून मार्ग काढायचा होता. आणि त्याच वेळेला रामजी बाबांनी त्या अर्जुन केळुसकरांना सांगितलं, कृष्णाजी अर्जुन केळुसकरांना सांगितलं की माझ्या भीमाला पुढचं शिक्षण द्यायचंय. आणि त्याच वेळेला कृष्णाजी अर्जुन केळुसकर त्यांनी सांगितलं की दलितांच्या मुलांना, अस्पृश्यांच्या मुलांना सयाजीराव गायकवाड पेन्शन देतात, त्यांना शिष्यवृत्ती देतात, आपण त्यांच्याकडे जाऊया. आणि छोट्या भीमाला ते घेऊन ते सयाजीराव गायकवाडाकडे गेले. आणि गायकवाडाकडे गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की बाळा, तू कोणतं शिक्षण घेणार, तुला काय करायला आवडेल? आणि त्याच वेळेला छोट्याशा भीमानं सांगितलं, मला समाजशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र या विषयामध्ये अभ्यास करायचा आहे. मला या समाजात जो रंजला गंजला समाज, त्याच्या मला परिवर्तन करायचंय, त्यांना घडवायचंय, त्यांना वाढवायचंय. ही परिस्थिती मला बदलायची. त्यासाठी मला शिकावं लागेल, घडावं लागेल, वाढावं लागेल. आणि त्याच वेळेला सयाजीराव गायकवाडाने त्यांना शिष्यवृत्ती चालू केली.
भीमराव 1913 मध्ये अमेरिकेला शिक्षण घेण्यासाठी गेलं. बाबासाहेबांचं त्या काळी लग्न झालं होतं. माझी माता रमाई 9 वर्षाची होती आणि बाबासाहेब 11 वर्षाचे होते. एवढ्या लहान वयामध्ये बाबासाहेबांचं लग्न झालं होतं. आणि 1913 साली उच्च शिक्षण घेण्यासाठी बाबासाहेब अमेरिकेला गेले, कोलंबिया विद्यापीठामध्ये. आणि कोलंबिया विद्यापीठामध्ये गेल्यानंतर त्यांनी आपल्या प्रिय पत्नीला रमाला पत्र लिहिलं. त्या पत्रामध्ये लिहितात, प्रिय रामू, साष्टांग नमस्कार. मी सुखरूप पोचलो, चिंता नसावी. मला अमेरिकेला शिक्षण येण्याची जी संधी मिळाली त्या संधीचं आपण सोनं केलं पाहिजे. रमा, बोट सुरू होताना तुझ्या डोळ्यातील मी आसू पाहिली. मलाही थोडं गडबडून आलं होतं. पण हे विरह आणि दुःख आपल्याला मोठी करणारे आहेत. जे दुःख आपल्याला प्रकाशात नेतात त्यांचे आभार मानायचे असतात. रमा, अशा दुःखाने दुःखी व्हायचं नसतं. रमा, आगायवाडीवर तुम्ही धावण्याची प्रतिज्ञा केली आहे. या शर्यतीत मी जिंकलो तर आपल्या भारत देशाला उजेडात उभा करेन, तिथल्या गुलामीची कबर बांधेन. प्रत्येक दुःखातून मला वाट काढायची आहे. रमा, मला पोलादाचे पंख येत आहेत. इथल्या जीवनाच्या तुलनेत मला आपल्याकडे जीवन आठवतं तेव्हा मन हैराण होतं. मला खूप शिकायचंय. ज्ञानाचे महासागर उपसायचे आहेत आणि स्वतःचे रचवायचे आहेत. रमा, स्वतःची काळजी घे, पत्र लिह आणि या वेड्या वादळाच्या पाठीशी उभी राहा. पत्र लिह, तुझाच भीमराव आंबेडकर. आणि बाबासाहेबांचं आपल्या जीवन साथीचे पत्र कित्येक दिवसांनी आल्यानंतर रमाईला आनंद झाला. त्यांचं मन हुरळून गेलं आणि त्यांचा आनंद पारावर उरला नाही. बाबासाहेबांनी त्यांना वाचायला शिकवलं होतं. आणि या प्रसंगी रमाईला आठवतं की बाबासाहेबांनी आपल्याला वाचायला शिकवलं, हे किती महत्वाचं आहे. आणि त्यांनी आपल्या जीवन साथीला पत्र लिहिलं. त्या पत्रामध्ये म्हणतात, पोयबावाडी मुंबई. रमाचा बाबासाहेबांच्या चरणी साष्टांग नमस्कार. साहेब, आपलं पत्र आलं ते वाचले, खूप आनंद झाला. मला कष्टाची चिंता नाही. मी तुमच्या सोबत आहे. तुम्ही खूप शिकावं मनोमन माझी इच्छा आहे. आपल्याला परिवर्तन घडवायचं. आपल्याला प्रत्येक समाजातला माणूस चांगला वाढवायचा, घडवायचा. त्याच्या डोक्यामध्ये, त्याच्या रक्तामध्ये शिक्षण पेरायचे. बाबासाहेब, आपल्याला विचार पेरायचे. प्रत्येक माणसाला आपल्याला माणसासारखं वागणूक द्यायची. बाबासाहेब, तुम्ही 2 वेळचं जेवण करा. साहेब, आपलं पत्र आपल्या गल्लीतल्या सगळ्या लोकांना वाचलं, सगळ्यांना आनंद झाला. पत्र लिहा. यशवंतला मी पत्र वाचून दाखवलं, त्याला खूप आनंद झाला. तुमची रमा. आणि हे एकमेकाचं पत्र झालं. बाबासाहेबांचं शिक्षण चालू होतं आणि त्याच वेळेला बाबासाहेबांची शिष्यवृत्ती संपत आली होती. बाबासाहेब मन लावून अभ्यास करत होते त्या कोलंबिया विद्यापीठामध्ये. आणि त्याच वेळेला माझ्या माता माऊलीचं रमाईचं त्यांना परत दुसरं पत्र गेलं की बाबासाहेबांना पत्र गेलं. बाबासाहेब अभ्यासामध्ये मग्न होतं आणि त्यांनी पत्र वाचलं. पत्र वाचल्यानंतर बाबासाहेबांच्या काळजामध्ये चर्र एवढ्यासाठी झालं. माझ्या माता रमाईने पत्र लिहिलं होतं त्यांना. त्या पत्रामध्ये म्हणतात, साहेब, ज्या वेळेला तुम्ही अमेरिकेला जात होता त्यावेळेला मला 8वा महिना होता. माझ्या पोटामध्ये बाळ वाढत होतं. साहेब, एक आई या दृष्टीने सांगते, साहेब, तुम्ही एक बाप आहात म्हणून तुमच्यापर्यंत पोहोचवणं माझं काम आहे. तुम्ही ज्या वेळेला अमेरिकेला जात होता त्यावेळेला मला 9वा महिना होता. माझ्या पोटामध्ये बाळ वाढत होतं. साहेब, ते बाळ झालं. बाळाने जन्म घेतला आणि आम्ही त्याचं रमेश नाव ठेवलं. साहेब, तुमच्यापर्यंत सांगणं हे आईचं कर्तव्य आहे. साहेब, हे लिहित असताना माझ्या काळजाला चिरा पडत होत्या. माझ्या काळजाला आग पडत होते. माझ्या डोक्यामध्ये थाया मुंग्या नाचत होत्या. साहेब, माझं कंठ दाटून आलं होतं. माझ्या डोळ्यामध्ये अश्रू येत होते. साहेब, कारण तुम्हाला बाप या नात्याने तुम्हाला सांगणं माझं जरुरीचं काम होतं. त्याचं रमेश नाव ठेवलं. आणि रमेश नाव ठेवल्यानंतर साहेब, तो औषधाविना मेला त्याला औषध भेटलं नाही. आणि त्याच वेळेला बाबासाहेबांनी त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि बाबासाहेब डसा रडायला लागले. एक औषधाविना आपला पोटचा गोळा मेला. अहो, 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 लेकरांची बाबासाहेबांनी आणि त्याचमूर्ती रमाईने आपल्यासाठी त्या लेकरांचं बलिदान दिलं. आणि बाबासाहेबांची शिष्यवृत्ती संपल्यानंतर 1916 मध्ये भारतामध्ये आलं. आणि भारतामध्ये येत असताना बाबासाहेब आले भारतामध्ये. आणि त्याच वेळेला त्यांनी ठरल्याप्रमाणे सयाजीराव गायकवाड म्हणले होते, ज्या वेळेला तुम्ही अमेरिकेला जाल तिथले शिक्षण घ्या आणि शिक्षण झाल्यानंतर माझ्या या बडोद्याला येऊन तुम्ही माझ्या तिथं नोकरी करा. त्यांनी अट घातली होती आणि ते अट पूर्ण करण्यासाठी बाबासाहेब बडोद्याला गेले. आणि बडोद्याला गेल्यानंतर तिथंही त्यांना जाती व्यवस्थेने त्रास दिला. तिथंही त्यांना राहायला जागा नाही. कुठं राहावं बाबासाहेबांसमोर प्रश्न पडला. आणि त्यांनी मग पारशी समाजाचं आहे म्हणून एका हॉटेलमध्ये राहिले.
आणि त्याच वेळेला त्या लोकांना समजलं की हा आपल्या जातीचा नसून हा दलित आहे, हा महार या जातीचा आहे. म्हणून ते माणसं वैतागली, खचली आणि हातामध्ये कट्टा घेऊन बाबासाहेबांना मारण्यासाठी आले. बाबासाहेबांचं सामान घेतलं आणि रस्त्यावर फेकून दिलं. बाबासाहेबांना काय करावं समजत नव्हतं. या सयाजीराव गायकवाडांचं मला कर्ज फेडायचं होतं, त्यांचं मला पैसे द्यायचं होतं, त्यांनी मला शिक्षणासाठी पैसे दिलं होतं. आणि त्याच वेळेला बाबासाहेब काय करावं समजत नव्हता. बाबासाहेबांसमोर प्रश्न हा वासून उभा राहिला. ते प्रत्येक माणसं 10-15 माणसं हातात काट्या घेऊन होते. बाबासाहेबांना सांगत होते, आताच्या आता सामान घे आणि जा तू मुंबईला. आमच्या इथं राहू नको, आमचं हॉटेल बाटू नको, आमचा हा बडोदा संस्था तू बाटू नको. इथं मोठ्या प्रमाणात जाती व्यवस्था आम्ही इथं बांधून ठेवली. आणि त्याच वेळेला बाबासाहेबांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. बाबासाहेब त्यांना विनवणी करतात, अरे मला राहू द्या, मला यांचं कर्ज फेडायचंय, यांनी मला शिक्षणासाठी पैसे दिले होतं, यांचं मला ते कर्ज नष्ट करू द्या. मी त्यांना शब्द दिला होता, तरीही त्या लोकांनी ऐकलं नाही. आणि बाबासाहेबांचं संपूर्ण सामान रस्त्यावर फेकून दिलं होतं. दुसरी तार बाबासाहेबांना तिथं येऊन धडकली की तुमचे वडील मुंबईमध्ये आजारी आहेत, मरणाच्या दारामध्ये आहेत रामजी बाबा. एकीकडे त्या लोकांनी सामान फेकून दिले रस्त्यावर, एकीकडे दुसरीकडे तार आले की तुमचे वडील आजारी आहेत, मरणाच्या दारामध्ये आहेत. बाबासाहेबांना काय करावं समजना. इकडे ही माणसं नोकरी करू दे नाहीत, इकडे माझ्या बापाचा मृत्यू चाललाय, माझ्या बापाचा जीव चाललाय, माझा बाप मरणाच्या दारात आहे. अरे ज्या बापानं आपल्याला लहानाचं मोठं केलं, हाडाची काढाकाडाने रक्ताचं पाणी केलं, ज्या बापानं आपल्याला शिकवलं, वाढवलं, घडवलं, ज्या बापानं आपल्याला या समाजातील जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी, हा रंजला गंजला माणूस उभा करण्यासाठी माझ्या बाबाने शिकवलं, तो आज माझा बाबा मरणाच्या दारात आहे. बाबासाहेबांना समजना इकडे जावं काय तिकडे जावं. आणि त्याच वेळेला त्या लोकांनी हाकलून काढलं बाबासाहेबांना. आणि मग बाबासाहेबांनी आपल्या बाबांना भेटण्यासाठी मुंबईला यायला लागले. आणि येत असताना सुरतमध्ये थांबले आणि त्यांना आठवलं की माझ्या बाबांना सुरतची बर्फी आवडते. ते हॉटेलमध्ये गेले. हॉटेलमध्ये गेल्यानंतर ते बर्फी घेऊन तर रेल्वे निघून गेली. बाबासाहेबांना कळेना काय करावं, काय समजेना. आता जायचं कसं मुंबईला. बाबासाहेबांनी विचारात तिथंच बसले. आणि दुसऱ्या दिवशी बाबासाहेब रेल्वेने परत मुंबईला आले. रामजी बाबासाहेब येऊस तर त्यांनी जीव धरला होता. बाबासाहेब येतात. बाबासाहेबाच्या मांडीवर रामजी बाबांनी डोकं ठेवलं. बाबासाहेबांना डोळे भरून पाहिलं. आणि त्याच वेळेला रामजी बाबांनी बाबासाहेबांना सांगितलं, भीमा कितीही अडचणी येऊ दे, कितीही संकट येऊ दे, कितीही संकटाचा डोंगर तुझ्या समोर उभा राहू नये, त्या डोंगराच्या छाताडावर पाय देऊन तुला विजय मिळवायचा आहे. हा देश घडवायचा, हा देश वाढवायचा. या देशातील प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक माणूस तुला माणसासारखा जगवायचा आहे. तू बघतो ना या समाजातली अवस्था. आणि त्याच वेळेला हे सगळं सांगून रामजी बाबासाहेबांच्या मांडीवर जीव सोडला. बाबासाहेबांसमोर संकटावर संकटाची मालिका चालू होती. अवघ्या 5 वर्षाचा असताना बाबासाहेबांची आई देवाघरी गेली होती. अरे ज्या आईनं आपल्या बाळाला वाढवायचं, घडवायचं, संस्कार द्यायचं, ज्या आईनं आपल्या या बाळाला चांगल्या पद्धतीने संस्कार द्यायचं, त्याला बोलायला शिकवायचं, चालायला शिकवायचं, शाळेचा अभ्यास घ्यायचा, त्या वयामध्ये हसायचं, खेळायचं असतं, बागडायचं असतं, ज्या वयामध्ये आपल्या आईची गरज असते त्याच वयामध्ये आपल्या आई देवाघरी सोडून गेले. बाबासाहेब अवघ्या वयाच्या 5व्या वर्षापासून आईविना पोरके होते. आणि बाबासाहेबांचे वडीलही निघून गेले. ना आई ना बाप अशी अवस्था झाली होती बाबासाहेबांची. आणि त्याच वेळेला त्यांच्या पाठीची खंबीरपणे उभी राहिली ती त्यागमूर्ती रमाई. आणि रमाई त्यांना म्हणाल्या, साहेब तुम्ही काळजी करू नका, अहो वाटेल ते मी कष्ट करीन, वाटेल ते तुमच्यासाठी मी कष्ट करीन, शेणाच्या गौऱ्या येचीन, गौऱ्या विकीन, पण तुमचं शिक्षण पूर्ण केल्याशिवाय मी राहणार नाही. ती त्यागमूर्ती रमाईनं, माझ्या या माता माऊलीनं अहो 4 लेकरांचं बलिदान दिलं, 4 मुलांचं त्यांनी जीवदान दिलं, तरी ते त्यांची काळजी केली नाही, फिकीर केली नाही, दुःखात ते खचले नाहीत. बाबासाहेबांनी शिक्षण घेण्यासाठी माझ्या माता रमाईनं, त्यांना पैसे कमी पडले म्हणून माझी माता माऊली रमाई आजूबाजूच्या रानात जायची, शेण गोळा करायची, गौऱ्या थापायची, बाजारामध्ये विकायची आणि माझ्या बाबासाहेबांना अमेरिकेला पैसे पाठवायची, लंडनला पैसे पाठवायची, इंग्लंडला गेल्यावर तिथं इंग्लंडलाही त्यांनी पैसे पाठवलं. एवढी माझी त्यागमूर्ती माता रमाईनं बाबासाहेबांसाठी एवढे खंबीर पाठिंबा दिला, साथ दिली. आणि बाबासाहेब एके दिवशी लंडनहून बॅरिस्टर होऊन आले. आणि बॅरिस्टर झाल्यानंतर बाबासाहेबांचा सत्कार करण्यासाठी अनेक लोक जमले. त्यांना वाटायला लागलं आपण बाबासाहेबांचा सत्कार करायचा. प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक माणूस बंदराच्या दिशेनं धावायला लागला. प्रत्येकाच्या हातामध्ये हार होतं, पुष्पगुच्छ होतं. आणि माझा बाबासाहेब बोटीतून लंडनवरून येत होते मुंबईच्या दिशेनं. बाबासाहेबांना वाटत होतं कधी जातोय मुंबईमध्ये आणि कधी करतोय माझ्या या भारत देशाचा उद्धार. अशा विचारामध्ये ते बोटीमध्ये येत होते मुंबईला आले.
बंदरावर आले. प्रचंड जनसमुदाय जमला होता बाबासाहेबांचा सत्कार करण्यासाठी, त्यांच्या गळ्यामध्ये हार घालण्यासाठी. आणि माझ्या माता रमाईला ही बातमी कळली. माझी माता रमाई 10 वादाची खोली आवरत होती, सावरत होती, घडवत होती, वाढवत होती, स्वच्छ करत होती, की कारण या कित्येक दिवसांनी आपले साहेब आपल्या या घरी येणार आहेत. आणि त्याच वेळेला प्रत्येक जण बाबासाहेबांच्या गळ्यामध्ये हार टाकत होता. माझ्या माता रमाईच्या अंगावर फाटकं तुटकं लुगडं होतं. बाबासाहेबांचा सत्कार करण्यासाठी माझ्या माता रमाईला जायचं होतं. माझ्या माता रमाईच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. अरे एवढी मोठी बॅरिस्टरची बायको असताना फाटका तुटका लुगड्यामध्ये आज इथं सत्कार करण्यासाठी आले, असा प्रत्येक माणूस, प्रत्येक व्यक्ती म्हणाल. मग माझी माता रमाई खचली. काय करावं काय समजत नव्हतं. साहेबाचा सत्कार करायचा आहे, साहेबाच्या स्वागताला जायचंय, जावं कसं हे माझे माता रमाई विचार करत होते. आणि एके दिवशी राजर्षी शाहू महाराज मुंबईला आले होते. आले होते आणि त्याच वेळेला त्यांनी बाबासाहेबांचा सत्कार केला होता. आणि बाबासाहेबांचा सत्कार केला होता जरीच्या फेट्यानं. आणि त्याच वेळेला त्या माता रमाईला आठवलं की राजर्षी शाहू महाराजांनी जरीचा फेटा दिला, ते आपण संदूक मध्ये ठेवलाय. तिने संदूक उचलली, घेतली, अंगाभोवती तिने फाटकत लुगडं काढलं आणि ते संदूक घेतले आणि अंगाभोवती तिने फेटा गुंडाळला आणि बाबासाहेबांचा सत्कार करण्यासाठी बंदरामध्ये गेले. प्रचंड जनसमुदाय होता. आणि त्याच वेळेला माझ्या साहेबांना एवढ्या मोठ्या प्रचंड गर्दीत बघितल्यानंतर त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू यायला लागलं. आज केवढा मोठा माझ्या बाबासाहेबांचा सत्कार होतोय. आणि त्याच वेळेला सत्काराला गेल्यानंतर प्रत्येकाने सत्कार केला. आणि त्याच वेळेला माझी माता रमाई त्या एका झाडाच्या बुंद्यात बसून सर्व बघत होते. अंगावर फेटा नेसून गेली होती ती माता माऊली. आणि त्या सगळ्यांचा सत्कार होऊ दिलं. आणि शेवटला सत्कार करण्यासाठी माझी माता रमाई तिथे गेली. एका सद्ग्रस्ताने विचारलं की रमाई, तू सगळ्यांचा सत्कार होऊ दिला, शेवटला तू सत्कार काय केला? आणि सत्कार करत असताना बाबासाहेबांच्या तू तोंडाकडे न बघता त्यांच्या पायाकडे का बघितलं? तुम्ही या 2 शब्दामध्ये आम्हाला या शेवटच्या भाषणामध्ये सांगा. आणि त्याच वेळेला माझी माता रमाई सांगायला लागली. माझी माता रमाई याच्या अगोदर कधी बोलली नव्हती भाषणामध्ये, तिचं कधी धाडस होत नव्हतं. माझ्या माता रमाईचं काही शिक्षण झालं नव्हतं. आणि त्याच वेळेला तिने सांगितलं, साहेबाचा शेवट सत्कार मी काय केला? साहेबाचा सत्कार काय शेवट केला की अनेक लोक, अनेक माणसं साहेबाच्या आतुरतेने वाट बघत होते. मी ठरवलं की त्यांना प्रथमतः संधी द्यावी, म्हणून मी त्यांना प्रथमतः संधी दिली. आणि मी त्यांच्या चेहऱ्याकडे न बघता त्यांच्या पायाकडे का बघितलं की माझ्या साहेबाला, माझ्या नजरेनं माझ्या साहेबाला नजर लागू नये म्हणून मी त्यांच्या चेहऱ्याकडे न बघता मी त्यांच्या पायाकडे बघितलं. अशा होत्या माझ्या त्यागमूर्ती रमाई. आणि बाबासाहेब बॅरिस्टर झालेले असताना मुंबईवरून पुण्याला येत होते. आणि पुण्याला येत असताना बाबासाहेबांना खूप तहान लागली होती. आणि पनवेलचे भजी फेमस आहेत हे सगळ्यांना माहिती होतं. आणि त्याच वेळेला त्यांचा सहकारी म्हणाला, साहेब आपण जाता जाता पनवेलच्या हॉटेलमधलं भजी खाऊ. त्या दोघांमध्ये गप्पा टप्पा चालू होत्या. साहेब बॅरिस्टर झाले होते, समाजाचा उद्धार करायला लागले होते, या पुण्यामध्ये मीटिंग या सभेसाठी येत होते. आणि त्याच वेळेला पनवेलमध्ये आल्यानंतर त्यांनी गाडी एका हॉटेलच्या समोर घेतली. आणि तिथंच येवले नावाचा युवक त्या हॉटेलमध्ये, जे आजूबाजूचे हॉटेल होते त्या हॉटेलमध्ये प्रत्येकाला लाकडं फोडून द्यायचं काम करत होता. तो येवले नावाचा युवक विचार करत होता की बाबासाहेब मला कधीतरी बाबासाहेबांनी दर्शन द्यावं, कधीतरी ते मला दिसावं, त्यांचं मनोमन दर्शन होतो याच्या विचारामध्ये तंद्रित होता. आणि त्याच वेळेला बाबासाहेबांची गाडी हॉटेलच्या समोर येऊन थांबली. बाबासाहेबांना ताण लागले होते, त्यांचं नजर घशानं कोरडं पडलं होतं. बाबासाहेबांच्या पायामध्ये त्राण राहिला नव्हता. असं वाटत होतं जावं त्या हॉटेलमध्ये आणि पाणी प्यावं, असा बाबासाहेब विचार करत होते. त्याचा सहकारी उतरला आणि साहेबांना सांगितलं, मी जाऊन पुढे हॉटेलमध्ये भजीची ऑर्डर देतो. त्याचा सहकारी हॉटेलमध्ये गेला. बाबासाहेबांना त्या टेबलवर पाण्याचा जग दिसला. थांबा. आणि बाबासाहेबांनी त्या जगाला स्पर्श न करता तोच हात मागे घेतला. आणि त्या हॉटेलच्या मालकाने सांगितलं, चालते व्हा. आणि त्याच वेळेला बाबासाहेब हॉटेलच्या बाहेर निघाले. चढ पावलानं बाबासाहेब बाहेर आले. आणि त्यांनी ठरवलं, त्यांच्या मनाला वाटलं, अरे एवढा मोठे बॅरिस्टर असताना मला या हॉटेलच्या मालकाने पाणी पिऊ दिलं नाही. माझा दलित बांधव कसा जगत असेल, माझा प्रत्येक माणूस रंजला गाजला कसा जीवन जगत असेल, याचा बाबासाहेबांनी विचार केला. बाबासाहेब गाडीमध्ये बसलं आणि बाबासाहेबांची गाडी पुण्याच्या दिशेने यायला लागली. आणि त्याच वेळेला हा झालेला प्रकार त्या एवढे नावाच्या माणसाने बघितला आणि तो धावत धावत गेला. तो पाण्याचा माठ
हातामध्ये घेतला आणि बाबासाहेबांच्या गाडी मागे धावत येऊन म्हणाला, थांबा बाबासाहेब, पाणी पिऊन जावा. बाबासाहेब, मी तुमच्यासाठी पाण्याचा भरून माठ आणलाय. आणि ते गाण्याच्या सुरात म्हणाले, बाबासाहेब, पाणी आणले मी माठ भरूने, घोटभर जा पिऊने. पाणी आणले मी माठ भरूने, घोटभर जा पिऊने. आणि बाबासाहेब पाणी न पिता तसेच पुण्याच्या दिशेने निघून गेले. आणि तो येवले नावाचा माणूस रात्रंदिवस रडत होता. अरे या हॉटेलच्या मालकानं, माझ्या या हॉटेलच्या मालकानं या देव माणसाला पाणी पिऊ दिलं नाही, पाण्या वाचून त्याला तसाच रिकामा पाठवला. अहो, हाच काय प्रकार. ज्या वेळेला बाबासाहेब चौथीमध्ये साताऱ्यामध्ये शिक्षण घेत होते ना, त्यावेळेला आपल्या तर सवंगड्या बरोबर खेळत होते. आणि सवंगड्या बरोबर खेळत असताना बाबासाहेबांना खूप तहान लागले. सर्व मुलं आपापल्या घरी निघून गेले पाणी पिण्यासाठी. आणि त्याच वेळेला बाबासाहेबांना एक विहीर दिसले. आणि बाबासाहेबांनी ठरवलं, घरी न जाता आपण या विहिरीवर पाणी प्यायचं. त्यांचा सहकारी म्हणाला, भीमराव, नको आपण त्या विहिरीवर जायला पाणी प्यायला. तो शेतकरी आपल्याला मारल, तो शेतकरी आपल्याला विहिरीच्या बाहेर काढून टाकल. आणि त्याच वेळेला भीमरावना खूप तहान लागली होती. बाबासाहेब त्या विहिरीमध्ये उतरले, पाणी पिले, गटागटा पाणी पिले, मन तृप्त झालं. आणि विहिरीवर वर येत असताना तेवढ्या शेतकरी हातामध्ये दावं घेऊन आला. आणि त्याच वेळेला भीमरावना म्हणाला, तू कोणाचा र? त्याच वेळेला एवढा चिमुकला भीमराव म्हणाला, मी रामजी बाबाचा. अरे कोणत्या जातीचा? आणि त्याच वेळेला छोटासा भीमराव म्हणाला, बाबासाहेबांना जातपात काही कळत नव्हते. त्याच वेळेला म्हणाला, मी महाराजचा. आणि त्याच वेळेला त्या शेतकऱ्यानं हातातल्या दाव्याने भीमरावला बेदम मारलं. भीमराव तिथं तडपडत पडले होते. पाण्यासाठी माझ्या बाबासाहेबांना बेदम मार खाल्ला होता. डोळ्यातून मोठ्या प्रमाणात अश्रू येत होतं. बाबासाहेबांनी तिथंच संघर्ष केला. बाबासाहेबांनी मनामध्ये बीज पडलं. 20 मार्च 1927 बाबासाहेबांना हॉटेलच्या बाहेर काढलं होतं. अहो, तेच काय, ज्या वेळेला बाबासाहेब शाळेमध्ये होतं ना, त्यावेळेला त्यांनाही पाणी पिण्याचा अधिकार नव्हता. कशामध्ये कोरड पडायचे, वाळ्या भाकरी खात होतं. ते भाकर नद्याला रुतून जात होते. आणि ज्या वेळेला शिपाई येत होता, त्यावेळेला बाबासाहेबांना पाणी देत होता, त्यावेळेलाच पाणी प्यायचं. बाबासाहेब पाण्या वाचून अनेक तडपडले. बाबासाहेबांना एल्फिस्टन कॉलेजमध्ये असताना ज्या वेळेला फळ्यावरचं गणित कुठल्याही विद्यार्थ्याला येत नव्हतं, सरांनी सांगितलं, हे गणित कुणाला येतंय त्यांनी सोडवा. वर्गामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला विचारलं, प्रत्येक मुलाला विचारलं, एकाही मुलाला येत नव्हतं, एका विद्यार्थ्याला येत नव्हतं. आणि वर्गाच्या बाहेर बसलेला भीमरावने हात वर केला, मास्तर, मी सोडवतो गणित. आणि त्याच वेळेला मास्तराने बाबासाहेबांना स्पर्श न करता लागून खडू फेकला. तो भीमरावाने झेलला आणि फळ्याच्या दिशेने ते गणित सोडवायला चालले. आणि त्याच वेळेला वर्गातल्या सर्व मुलांनी गोंधळ केला. आणि त्यांनी सांगितलं, थांबा मास्तर, त्या बाबासाहेबांना फळ्याला स्पर्श करू देऊ नका, कारण त्या फळ्याच्या पाठीमागे आमचे जेवणाचे डबे आहेत. त्या जेवणाच्या बाबासाहेबांनी जर त्या फळ्याला स्पर्श केला तर जेवणाच्या डब्याला स्पर्श होईल, त्या जेवणाच्या डब्यातल्या अन्नाला स्पर्श होईल आणि परत ते आम्ही अन्न खाईल. इटल बाटल आम्ही ते बाटलं जाऊ. म्हणून बाबासाहेबांना गणित सोडवता येत असताना सुद्धा बाबासाहेब नाईलाजाने खाली मान घालून वर्गाच्या बाहेर आले आणि आपल्या जागेला येऊन बसलं. प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी मान अपमान सहन केलाय आणि येतानाच त्यांनी संघर्ष करून त्यांनी विजय प्राप्त केलाय. एवढंच नाही, ज्या वेळेला बाबासाहेब इंग्लंडला गेले होते, गोलमेज परिषद चालू होती. आणि गोलमेज परिषद चालू असताना महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू आणि बाबासाहेब आंबेडकर इंग्लंडला गेले होते. संध्याकाळचे 8 वाजले. गांधीजींनी जेवण केलं, त्यांचा खोलीतला दिवा विझवला आणि झोपले. पंडित जवाहरलाल नेहरूने संध्याकाळी 9 वाजता जेवण केलं, त्यांच्या खोलीतला दिवा विझवला आणि झोपले. रात्रीचे 2 वाजले. बाबासाहेबांच्या रूमचा दिवा चालू होता आणि त्याच वेळेला तिथले सिक्युरिटी आला. त्यानं सगळ्या पूर्ण रूमाचं त्याने दिवा चेक केलं तर एका रूमचा दिवा चालू होता. आणि त्याच वेळेला त्यांनी बाबासाहेबांच्या रूम मध्ये आले आणि त्यांनी विचारलं, साहेब, प्रत्येकाच्या रूमचा दिवा विझलेला आहे, तुमचा दिवा का चालू? आणि त्याच वेळेला बाबासाहेबांनी सांगितलं की त्यांचा समाज जागा आहे म्हणून ते झोपलेले आहेत, माझा समाज झोपलेला आहे म्हणून मी जागा आहे, असं बाबासाहेबांनी त्यांना सांगितलं. आणि तो सिक्युरिटी तिथून निघून गेला. एवढ्या मोठ्या प्रमाणात बाबासाहेब 18 तास 20 तास अभ्यास करत होते. आवाज जवळून मेलेली प्रेताची मयत जरी मोठ्याने रडत गेली ना तरी बाबासाहेबांना माहिती नव्हतं. एवढ्या मोठ्या प्रमाणात बाबासाहेब अभ्यासामध्ये मग्न होतं. बाबासाहेबांनी 32 पदव्या घेतल्या. त्यांना 11-12 भाषा येत होत्या. आणि एके दिवशी बाबासाहेबांनी लंडनला गेले होते शिक्षण घेण्यासाठी. मोठ्या प्रमाणात त्यांनी शिक्षण घेऊन आले होते. त्या काळी ब्रिटिशांचं राज्य होतं आणि राज्य असताना
बाबासाहेबांची पुण्यामध्ये, बाबासाहेबांची मुंबईमध्ये सभा चालू होते आणि ज्या पद्धतीने मी भाषण इथं उभा करतो त्याच पद्धतीने बाबासाहेब सभा भाषण करत होते आणि एक अशा बरगत सभेमध्ये एक माणूस आला, हातामध्ये हार होता आणि बाबासाहेबांना सांगितलं, साहेब मला तुमचा सत्कार करायचा आहे, तुम्ही स्टेजवरून खाली या. त्या स्टेजवर बरेच राजकीय मंडळी बसली होती आणि त्याच वेळेला बाबासाहेब त्यांना म्हणाले, अरे बाबा तू वर ये आणि माझा सत्कार कर, मी तुझा सत्कार घ्यायला तयार आहे. आणि त्याच वेळेला तो माणूस म्हणाला, नाही साहेब तुम्ही खाली या स्टेजच्या, मला तुमचा सत्कार करायचा आहे, मी वर नाही येणार. आणि त्याच वेळेला ते माणूस म्हणाले, बाबासाहेब त्या माणसाला म्हणाले, अरे बाबा मी तुझा सत्कार घ्यायला तयार आहे, तू स्टेजवर ये, मी तुझा सत्कार स्वीकारतो. सर्व राजकीय मंडळी बसली स्टेजवर, मी नाही खाली येऊ शकत. आणि त्याच वेळेला तो माणूस बाबासाहेबांच्या त्या स्टेजवर खाली थांबला होता, हातामध्ये हार होता. त्या माणसाने सांगितलं, साहेब मला तुमचा सत्कार करायचा, तुम्ही स्टेजवर या. कारण बाबासाहेब परत त्याला म्हणाले, अरे बाबा तू स्टेजवर आहे. आणि त्याच वेळेला तो बरगत सभेमध्ये माणूस म्हणाला, साहेब मला माझी लायकी नाही तुमच्या स्टेजला पाय लावायची, माझी लायकी नाही तुमच्या स्टेजवर येऊन तुमचा सत्कार करायची, तुम्ही खाली या. आणि त्याच वेळेला बाबासाहेब स्टेजवरून खाली गेले आणि त्या माणसाचा सत्कार स्वीकारला. आणि स्टेजवर येऊच तर स्टेजवरची सगळी मंडळी खाली जाऊन बसले. कारण बाबासाहेब ज्ञानवंत होतं, बुद्धिवंत होतं, कीर्तिवंत होतं, त्या राजकीय लोकांना समजलं होतं. आणि तो प्रचंड गर्दी असलेला त्या गर्दीमधला तो माणूस नाहीसा झाला. तो माणूस साधा सुद्धा नव्हता, तो माणूस स्वतः संत गाडगे महाराज होते. ज्या वेळेला गाडगे महाराजांचं कीर्तन असायचं त्यावेळेला बाबासाहेब खाली जायचे, त्यांच्या कीर्तनाला जायचे आणि सर्वसामान्य माणसासारखे खाली बसून त्यांचे कीर्तन बघत होते. आणि ज्या वेळेला बाबासाहेबांची सभा होती, ज्या वेळेला बाबासाहेबांच्या कुठेही परिवर्तनाची सभा असली की तो महाराज यायचं आणि बाबासाहेबांचं खाली बसून ते पूर्ण सभा ऐकायचे. असे थोर मोठे महान विचाराचे माणसं होती. बाबासाहेबांनी महात्मा फुले, संत कबीर आणि बुद्धांना गुरु मानले. बाबासाहेबांनी सगळ्यांना सांगितले, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. बाबासाहेब शिकले, सवरले, घडले, वाढले ते समाजासाठी, समाजातील प्रत्येक व्यक्तीसाठी, प्रत्येक माणसासाठी. बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल लिहिलं. त्या हिंदू कोड बिलामध्ये स्त्रियांना अधिकार दिलं, स्त्रियांना सर्व समान अधिकार दिलं. बाबासाहेबांनी ज्या वेळेला 20 मार्च 1927 साली त्यांनी महाराष्ट्र सत्याग्रह केला आणि सत्याग्रह केल्यानंतर त्यांनी तिथं मनुस्मृती जाळली. मनुस्मृती का जाळली? ब्राह्मणांनी लिहिली म्हणून जाळली नाही, कारण त्यातील ते विचार होते, ते विचार त्यांनी जाळून टाकले. कारण त्यातील विचार होते, स्त्रिया विधवा झाल्यावर केशवपण काढणे, स्त्रिया विधवा झाल्यावर त्यांना घराच्या बाहेर पडण्याचा अधिकार नव्हता, हे बाबासाहेबांना मान्य नव्हतं. स्त्रियांचं केशवपण करणं बाबासाहेबांना मान्य नव्हतं. स्त्रियांना अधिकार नव्हता, स्त्रियांना शिक्षण घ्यायचा अधिकार नव्हता, घराच्या बाहेर पडण्याचा अधिकार नव्हता, हे बाबासाहेबांना मान्य नव्हतं. म्हणून बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळून टाकले आणि बाबासाहेबांनी संविधान लिहायला चालू केलं, घटना लिहायला चालू केलं. आणि त्याच वेळेला कोल्हापूरला बाबासाहेब घटनेचं काम चालू होतं आणि त्याच वेळेला पंजाबराव देशमुख बाबासाहेबांकडे गेले. बाबासाहेबांकडे गेले असताना बाबासाहेब अभ्यासामध्ये मग्न होते. आणि त्याच वेळेला पंजाबराव देशमुख बाबासाहेबांजवळ आलं. त्यांनी ती प्रत पंजाबराव देशमुखाच्या हातात दिली आणि त्यांनी सांगितलं बाबासाहेबांनी, देशमुख हे प्रत घ्या, वाचा, जरा मी थोडं बाहेरून फिरून येतो. आणि बाबासाहेब फिरून गेले आणि ती देशमुखांनी, पंजाबराव देशमुखांनी प्रत वाचली. बाबासाहेब आले आणि बाबासाहेब येतात, देशमुखांच्या डोळ्यामध्ये गळागळा अश्रू यायला लागलं. आणि त्याच वेळेला बाबासाहेबांना कळलं, काय कळना, समजेना. आणि त्याच बाबासाहेबांना वाटलं की माझं काही चुकलंय का. आणि ते देशमुखांना विचारतात, देशमुख सांगा माझं काय चुकलंय का तुम्ही रडत आहात. आणि त्याच वेळेला देशमुख म्हणाले, साहेब मी यासाठी रडतोय, अहो मी ज्या आरक्षणासाठी आलो होतो, तुम्ही अगोदरच तुम्ही आरक्षण आम्हाला देऊन ठेवलंय. बाबासाहेबांनी त्या काळीच मराठ्यांना आरक्षण दिलं होतं. आणि त्याच वेळेला काही लोकांनी बाबासाहेबांच्या घरावर मोर्चा काढला, दगडफेक केली आणि त्यांना सांगितलं आम्हाला आरक्षणाची गरज नाही, आम्हाला 100 एकरी जमीन आहेत. आणि त्यावेळेला बाबासाहेबांनी त्यांना सांगितलं हात जोडून, बाबांनो तुम्हाला जरी आता आरक्षणाची गरज नसेल तर पुढील येणारा काळ भयंकर आहे. ज्या वेळेला तुम्हाला 100 एकर जमीन असं आहे मी मान्य करतो, पण पुढे येणाऱ्या पिढीला त्यांना आरक्षणाची गरज आहे, तुम्ही ऐका माझं. त्यावेळेला त्यांनी ऐकलं नाही आणि बाबासाहेबांनी त्यांना सांगितलं आता तुम्हाला 100 एकर जमीन आहे, या त्या 100 एकराच्या जमिनीतील एक गुंठा तुम्ही करून विकून टाकाल आणि जमीन तुमची नष्ट होईल. आणि त्यावेळेला तुमच्या मुलाच्या शिक्षणासाठी, तुमच्या मुलाच्या आरक्षणासाठी, नोकरीसाठी तुम्ही रस्त्यावर याल. आणि ज्या वेळेला तुम्ही रस्त्यावर याल, तुम्ही आंदोलन करसाल, मोर्चा करसाल, त्यावेळेला मी आरक्षण द्यायला नसेल. आणि हे बाबासाहेबांची दूरदृष्टी खरीच ठरली. बाबासाहेबांनी सर्वसामान्य जनतेचा विचार केला. बाबासाहेब दलिताचे नव्हते, मानाचे नव्हते, मांगाचे नव्हते, ब्राह्मणाचे नव्हते, बाबासाहेब कुठल्या जातीचे नव्हते, बाबासाहेब सर्व जाती धर्माचे होते. बाबासाहेबांना सर्व समान लोक होते, बाबासाहेबांना समोर सर्व समानता होती. बाबासाहेबांनी
सर्व लोकांचा विचार केला आणि बाबा एके दिवशी सायमन कमिशन इंग्रज हा भारत देश सोडून चालले होते आणि त्याच वेळेला बाबासाहेब इंग्लंडहून मोठ्या प्रमाणात पदव्या घेऊन आलं होतं, डिग्र्या घेऊन आलं होतं. बुद्धीचा महासागर होता, ज्ञानाचा महासागर होता आणि इंग्रजांनी सोडून चालले होते भारत देश. भारतातील राजकीय लोकांनी इंग्रजांसमोर टाकलं सुधारणा, भारतासाठी सुधारणा. तुम्ही हा देश सोडून जात आहात तर तुम्ही भारतासाठी काय देऊन जाणार आहात. आणि त्याच वेळेला इंग्रजांनी सांगितलं आम्ही तुम्हाला मताचा अधिकार देऊन जाणार आहोत. आणि त्याच वेळेला मताचा अधिकार फक्त 3 लोकांना द्या असं आपल्या भारत देशातील राजकीय लोकांनी सांगितलं. ते सायमन कमिशनर म्हणाला 3 लोक कोणती. आणि त्याच वेळेला त्यांनी सांगितलं जन्मजात राजे आहेत ते. दुसरा जे या भारत देशाला इन्कम टॅक्स देतात ते. तिसरा जे 7वी आणि 10वी पास आहेत आणि त्यांच्याकडे प्रमाणपत्र आहे अशा लोकांना 3 लोकांना मताचा अधिकार द्या. हे मान्य झालं. आणि त्याच वेळेला बाहेरच्या देशातून बाबासाहेब ज्ञानाचा महासागर घेऊन आल्यावर बाबासाहेबांना ही बातमी वाऱ्यासारखे समजले. बाबासाहेबांच्या काळजाला येऊन धडकले. बाबासाहेबांना ही बातमी समजल्यानंतर बाबासाहेब घाबरले, बाबासाहेब वैतागले. त्यांचा राग अनावर झाला आणि त्यांनी सायमन कमिशनला पत्र लिहिलं, तुम्ही हे जे 3 मताचे अधिकार दिलेत मला मान्य नाही. आणि त्याच वेळेला सायमन कमिशनर बाबासाहेबांना म्हणाले हे तुम्हाला 3 मताचे अधिकार का मान्य नाहीत. मिस्टर भीमराव आंबेडकर तुम्ही आम्हाला समोर येऊन सांगा. आणि त्याच वेळेला बाबासाहेब आंबेडकर सायमन कमिशनर समोर जाऊन थांबले. ज्ञानवंत, कीर्तिवंत, बुद्धिवंत, ज्ञानाचा महासागर असणारे, बुद्धिवंत, अनेक पदव्या घेतलेल्या, अनेक ज्ञानाचा महासागर उपसणारे बाबासाहेब तिथे गेलं आणि त्या सायमन कमिशनर जाऊन उभा राहिलं. आणि सायमन कमिशनर म्हणाल भीमराव आंबेडकर तुम्हाला हे 3 लोकांना अधिकार दिलेले का मान्य नाही. आणि त्याच वेळेला बाबासाहेबांनी त्यांना सांगितलं की माझ्या या देशामध्ये मुठभर लोक राजे आहेत. माझ्या या देशामध्ये ज्या लोकांना संध्याकाळची चूल पेटत नाही, एक वेळ खायचं मुश्किल आहे, ते लोक या देशाला इन्कम टॅक्स कसं देतील. ज्या लोकांना शिक्षण घ्यायचा अधिकार नाही ते 7वी आणि 10वीचे प्रमाणपत्र तुम्हाला कसं मिळवून देतील. हे मला मान्य नाही. आणि त्याच वेळेला बाबासाहेबांनी सांगितलं तुम्हाला मताचा अधिकार द्यायचा ना, या भारत देशातील प्रत्येक व्यक्ती जन्मलेल्या व्यक्तीला मताचा अधिकार द्या. तो मताचा अधिकार द्या 21 वर्ष झाल्यानंतर. आणि त्या सायमन कमिशनर बाबासाहेबांचे विचार अंमलात आणलं आणि त्यांनी सांगितलं ठीक आहे बाबासाहेब आम्ही मिटिंग घेतो आणि ठरवतो. आणि त्यांनी मताचा अधिकार सगळ्यांना द्यायचा ठरवलं. बाबासाहेब घरी आले आणि त्या इतर दिवसापेक्षा आनंदात होते. आणि त्यांनी रत्तू म्हणाले साहेब आज तुम्ही रोजच्या दिवसापेक्षा खूप आनंदित आहात आणि त्याच्या या आनंदाचं कारण समजेल का. आणि त्याच वेळेला बाबासाहेब म्हणाले रत्तू आज मी रस्त्यावरच्या भिकाऱ्याला आणि राजवाड्यातल्या राजाला समान पातळीवर आणून ठेवलाय. आता इथून पुढे राजा कोणत्या राजवाड्यात जन्माला येणार नाही. इथून पुढे राजा कोणत्या आईच्या पोटी जन्माला येणार नाही. इथून पुढे राजा तो मतपेटीतून राजा जन्माला येणार आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी सर्वांना समान मताचा अधिकार दिला. बाबासाहेबांनी संविधान लिहिलं, प्रत्येक स्त्री विषयी त्यांनी कायदा लिहिलं, प्रत्येकाला समान अधिकार दिला. आणि बाबासाहेबांनी सगळ्यासाठी गोष्टी केल्या. जाता जाता तुम्हाला एवढं सांगतो की मान्य आहे शून्यातून तू लय वरती चालला, मान्य आहे शून्यातून तू लय वरती चालला, पण सांग तो गड्या समाजाच्या काही कामी पडला. धनामधली कोणासाठी मांडली नाही काडी, धनामधली कोणासाठी मांडली नाही काडी, दर वर्षाला स्वतःसाठी घेत गेला गाडी. दिला नाही कांदा जरी घरी तुझ्या सडला, पण सांग तू गड्या समाजाच्या काय कामी पडला. तुझा नित्य चढत आहे मजल्यावरती मजला, तुझा नित्य चढत आहे मजल्यावरती मजला, पण सांग तू गड्या तुझ्या लहानपणीचा तुझा चेहरा उघड्यावरती निजला, त्या तुझ्या मधला मित्र गड्या सांग कुठं दडला. तू ज्या समाजात जन्मला त्या समाजाचा ऋणी राह तू कितीही मोठा झालास तर तुला नाही पुसत कोणी, पण सांग तू गड्या समाजाच्या काय कामे पडला. एका सेकंदाचं महत्व नुकताच अपघातातून वाचलेल्या व्यक्तीला विचारा. एका मिनिटाचं महत्व बस स्टँडवर गाडी चुकलेल्या व्यक्तीला विचारा. एका तासाचं महत्व नुकताच बाळाला जन्म देणाऱ्या त्या मातेला विचारा. एका दिवसाचं महत्व दिवसभर काबाड कष्ट करणाऱ्या त्या मजुराला विचारा. काम नाही म्हणून तो घरी बसलाय त्या मजुराच्या आत्म्याला विचारा. एका महिन्याचं महत्व परदेशातून येणाऱ्या त्या परदेशातून आपल्या मुलाच्या आतुरतेने वाट पाहणाऱ्या त्या मातेला विचारा. एका वर्षाचं महत्व वर्षभर अभ्यास केलाय आणि 12मध्ये विद्यार्थी नापास झाला त्या विद्यार्थ्याच्या आत्म्याला विचारा. आणि संपूर्ण आयुष्याचं महत्व आणि तारुण्यात विधवा झालेल्या त्या
स्त्रीच्या आत्म्याला जाऊन विचारा. म्हणून वेळेचं भान ठेवून मी इथं थांबतो. घड्याळाचा काटाने समुद्राच्या लाटा कोणासाठी थांबत नाहीत. म्हणून मी वेळेचं भान ठेवून आपल्या सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. जय भीम, जय हिंद, जय शिवराय. बाबासाहेबांबद्दल एवढे शब्द बोलून या सर्वांना सांगितले. आता यानंतर 2 मिनिटाची बुद्धवंदना होईल. त्यानंतर आपली प्रार्थना होईल.